भंडारा येथील लष्कराच्या आयुध निर्माण कारखान्यात शुक्रवारी सकाळी 9:45 वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. जवाहरनगर येथील आयुध निर्माणीच्या आर.के. ब्रांच सेक्शनमध्ये झालेल्या या स्फोटात कर्तव्यावर असणाऱ्या 8 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या 5 ते 6 गावांना त्याचे हादरे बसले. स्फोटानंतर सर्व कामगार इमारतीच्या मलब्याखाली दबले होते. तातडीने मदत कार्य सुरू करून दुपारपर्यंत 5 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सायंकाळपर्यंत मदत आणि बचाव कार्य सुरू होते. चंद्रशेखर गोस्वामी, मनोज मेश्राम, अजय नागदेवे, अंकित बारे, लक्ष्मण केलवडे, अभिषेक चौरसिया, धर्मा रंगारी, संजय कारेमोरे अशी मृतांची नावे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. जवाहरनगर आयुध निर्माणीच्या आर.के. ब्रांच सेक्शनमध्ये आरडीएक्स बनवण्यासाठी साबुदाण्यासारखा कच्चा माल वापरला जातो. त्याच इमारतीत हा स्फोट झाला. प्रचंड स्फोटामुळे ही इमारत कोसळून त्यात 13 कामगार मलब्याखाली दबले होते. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि आयुध निर्माणीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर स्फोटाचे कारण कळू शकेल, असे ते म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत बाधितांना मदत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज 8 किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला आणि 12 किलोमीटर अंतरापर्यंत धक्के जाणवले. इमारतीचे लोखंडे आणि कॉन्क्रीटचे अवशेष दूरवर पसरले होते. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथील लक्ष्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दुःखद अशी घटना घडलेली आहे. आरडीएक्सचा विस्फोट होऊन तिथे जवळपास 15 जण जखमी झालेले आहेत. आतापर्यंत 1 जणाचा मृतदेह बाहेर आलेला आहे. अजून किती मृत झाले आहेत त्याचा आकडा अद्यावत कळलेला नाही. मी जिल्हा प्रशासन तसेच ऑर्डनन्स फॅक्टरीच्या जीएमला निर्देश दिले आहेत की तुरंत त्या जखमींचा उपचार झाला पाहिजे. चांगल्यात चांगला उपचार करण्याकरता नागपूरला रेफर करण्याचे निर्देश सुद्धा त्यांना दिलेले आहेत. आणि ही घटना कशामुळे झाली याचा तपास सुद्धा या प्रशासनाने, या सरकारनं केला पाहिजे. दुसऱ्यांदा ही घटना अशी व्हायला नको. आणि मी आज फॉरेस्ट कमिटीच्या मीटिंगला कोयंबटूरला आले असल्यामुळे तुरंत तिचं रिटर्न भंडाराला निघत आहे. मी जखमींना तिथं मदतीसाठी धावून येईन. माझे तिथे कार्यकर्ते तसेच प्रतिनिधी तिथं मदत करण्यास आता तिथं पोहोचलेले आहेत. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.